नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी ढाबा स्टाईल काजू करी कशी करायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। काजू करी बनवण्यासाठी आपल्याला पेस्ट करून घ्यायचे। तर इथं 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत बघा, असे क्यूब करून घेतलेले आहेत। त्या 4 ते 5 लोकांचं प्रमाण आपण इथं करणार आहोत। इथं घेतलेले 7 ते 8 काजू घेतलेले आहेत आणि हे दोन्ही आपण ना पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। आता कांदा आणि काजू शिजवून घेतल्यामुळे आपली ग्रेव्ही अशी खूप छान होते, चवीला सुद्धा खूप छान अशी लागते। चला मग आता आपण ही दोन्ही शिजवून घेऊया। त्यासाठी मी इथं पाणी गरम करायला ठेवले आणि पाण्याला सुद्धा चांगली उकळी आली। तर ह्याच्यामध्ये टाकून घेऊया कांदा काजू, हे चांगलं शिजू देऊया आपण। एक कांदा आणि आपलं काजू चांगलं शिजलेत बघा। आता आपण गॅस बंद करूया आणि थंड झाल्यानंतर ह्याची पेस्ट करून घ्यायची। आपण काजू आणि कांदा आपण उकळून घेतलेले बघा शिजवून, ते थंड झाले। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची पेस्ट करून घ्यायची एकदम बारीक अशी। फोडणीसाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया आपण। इथं कांदा आणि काजूची ग्रेव्ही करून घेतलेली आहे। 100 ग्रॅम काजू घेतलेले आहेत। एक बारीक टोमॅटो चिरून घेतलाय, एक बारीक कांदा सुद्धा चिरून घेतलेला आहे। अद्रक लसूणची पेस्ट घेतली 1 चमचा, मिरची पावडर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि इथं फ्रेश क्रीम घेतलेली आहे बघा। तळायचे आहेत त्यासाठी इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल सुद्धा आपलं चांगलं गरम झाले आणि आपण काजू तळून घ्यायचे। खरपूस असे काजू आपण तळून घेऊया, जास्त पण एकदम डार्क रंग करायचा नाही बघा, नाहीतर आपले काजू करपट लागतील। काजू तळून घेतलेत अगोदर आपण। आता आपण फोडणी देऊया। तर मी ह्याच्यामध्ये टाकते 1 चमचा जिरं। जिरं चांगलं फुललं की लगेच आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कांदा। कांदा सुद्धा आपला तेलामध्ये चांगला परतलाय। आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया टोमॅटो आणि कांदा चांगला 2 ते 3 मिनिटं आपण चांगला परतून घ्यायचा आहे, म्हणजे चांगला शिजला पाहिजे बघा कांदा टोमॅटोची, म्हणजे ग्रेव्ही पण चांगली होते आपली। कांदा टोमॅटो चांगला शिजला की तेलामध्ये परतला की ताट झाकून कांदा टोमॅटो आपण 1-2 मिनिटं थोडंसं शिजवून घेऊया। 2 मिनिटं झाले तर ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आलं लसूणची पेस्ट 1 चमचा। आलं लसूणची पेस्ट आपण परतून घेऊया एखाद मिनिटभर। आलं लसूणची पेस्ट आपण परतून घेऊया एखाद मिनिटभर। कांदा टोमॅटो आलं लसूणची पेस्ट आपली चांगली तळसलेली आहे बघा आणि तेल सुद्धा सुटलंय चांगलं। तर ह्याच्यामध्ये टाकायचे मिरची पावडर, चवीनुसार मीठ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चांगलं मिक्स करून घेऊया। मसाला वगैरे चांगला परतलाय। आता आपला गॅस कमीच ठेवायचा आहे। जे आपण कांदा आणि काजूची ग्रेव्ही केली होती ना ती आपण ओतून घ्यायची ह्याच्यामध्ये। आता काजू आणि ह्याची पेस्ट कांद्याची आपण चांगली शिजवून घ्यायची, तेल सुटेपर्यंत मिक्स करून घेऊया चांगलं। आता ह्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटं ग्रेव्ही चांगली आपण शिजवून घेऊया। 2 मिनिटं आपण ग्रेव्ही झाकून शिजवली बघा। तेल सुद्धा सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला बघा, कडेकडेने चांगलं तेल सुटायला लागलेलं आहे। ग्रेव्ही चांगली शिजली आहे आणि पाणी सुद्धा आटलेलं आहे बघा ह्याच्यातलं। तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया काजू टाकलं की सगळं मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे। ते पाणी गरमच करून ओतायचं आहे, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही। थंड पाणी वापरलं की आपल्या भाजीची चव बिघडते, त्याच्यामुळे इथं मी 1 वाटी गरम करून पाणी घेतलंय बघा। जास्त पण पाणी ओतायचं नाही, काजू करी आपली घट्टसर किंवा दाटसरच असते, अशी पातळ नसते। मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार झाली आहे ना, ढाब्यावर जशी मिळते ना तशी आपली ग्रेव्ही तयार झाली आहे आणि रंग सुद्धा अगदी तसाच आलेला आहे बघा। करीला आपण चांगली एक उकळी येऊ देऊया। उकळी आली की बघा ह्याच्यावर लगेच ना ह्याच्यावर टाकून घ्यायचे फ्रेश क्रीम। आणि क्रीम टाकल्यानंतर जास्त भाजी उकळू द्यायची नाही बघा, लगेच 1-2 मिनिटं उकळवायची आणि लगेच गॅस आपण बंद करून द्यायचा। क्रीम टाकली की आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं। काजू करीला आपल्या चांगली उकळी आलेली आहे बघा। क्रीम टाकल्यावर जास्त वेळ शिजवायचं नाही। गॅस बंद करून देऊया आणि ढाबा स्टाईल आपली काजू करी तयार झाली आहे।